दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या मांगरूळ बिटामध्ये मागील 4-5 दिवसांपूर्वी सागवानाच्या झाडांची अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। महसूल विभागाच्या पांदण रस्त्याच्या लगत असलेल्या सागवानाची झाडे अज्ञात व्यक्तीनं कापली आहे। या संदर्भात काल मांगरूळ येथील शेतकरी पडोळे यांनी वनविभाग व तहसील कार्यालयाकडे तक्रार केली। या तक्रारीनंतर वनविभाग खडबडून जागा झालाय। आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोक्यावर सदर सागवानाची झाडे जप्त केली आहे। मात्र या झाडांची कटाई कोणी केली या प्रश्नाचं उत्तर अजूनही वनविभागाकडे नाहीये। वनविभागाला 5 दिवसापासून ऐवज वृक्षतोड झाल्याच्या नंतर वनविभागाला याची कुणकुण किंवा माहिती कशी का लागली नाही, आज ते पंचनामा करत आहेत। वावरे साहेब 5 दिवसाच्या अगोदर ही वृक्षतोड झाली आणि वनविभागाचे अधिकारी आज पंचनामा करत आहेत। याविषयी वनविभागाला कशी का माहिती मिळाली नाही आजपर्यंत ऐवज वृक्ष झाली? हे बघा, काल आमच्याकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला। त्या अगोदर आम्हाला अशा पद्धतीचं कुठलंही माहीत नव्हतं। तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आज आम्ही सकाळी इथे मोक्यावर आलो तेव्हा रोडच्या बाजूला वृक्षतोड झालेली दिसली। त्याबाबत आता आमचा पंचनामा करणं किंवा संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करून माल जप्त करून आम्ही तो शासकीय आगाराला जमा करू। वावरे साहेब, माझं हेच म्हणणं आहे की तुमचे बीडगार्ड किंवा चौकीदार स्थानिक असतात, ते दररोज या राऊंडला भेटीच्या नेहमी त्याचा संपर्क असते। म्हणजे आता उपसरपंच साहेबांचं असं म्हणणं आहे की 5 दिवसाच्या अगोदरपासून झाडं केली, एवढे झाडाची कटाई ऐवज होत आहे आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं जे अक्षम दुर्लक्ष दिसते त्याच्यावर काल तुमचा नंबरिंग नसताना याच्यासमोरच पुन्हा तुमचा काहीतरी लाकूड कापण्याचं त्या ठेकेदारांनी काम केलं। याची तुमची चौकी जाणं येणं या ठिकाणी रस्त्यावर नव्हतं का वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं? नाही, आता हा शेतीचा मार्ग असल्यामुळे जंगल इथून लांब आहे, त्याच्यामुळे इकडे बराच कमी येतात लोक आमचे कर्मचारी, त्याच्यामुळे कदाचित इकडे आले नसतील ते, असं होऊ शकतं। किती झाडं आता तुम्हाला ऐवजपणे या ठिकाणी तोडण्यात निदर्शनात आलेले आहे? एकूण 4 झाडांची वृक्षतोड झाल्याची दिसते आहे आणि त्या बाबी आमचं सगळं आता सुरू आहे। त्याच्यानंतर सगळा माल आम्ही डेपोला जमा करून टाकू। आता या तुम्ही नेमकी मोक्का चौकशीमध्ये काय काय बाबी त्यात नमूद करत आहे? मोक्का पाहणीनुसार ज्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत, रोडच्या बाजूला वृक्षतोड झालेली आहे, त्या बाबी आम्ही त्या झाडाची लांबी गोलाई नोंद केली। त्याच्यावर शासकीय नंबर मारलेला आहे। आता त्या अवैध वृक्षतोडीचा पंचनामा करून QR नोंदवू आणि त्यानुसार आम्ही तो माल शासकीय आगाराला जमा करू। कुणी आता ही वृक्षतोड कुणी केली हे निदर्शनात आलेलं आहे? तक्रारदाराला आम्ही बोलावलेलं आहे, तो काही वेळात पोहोचेल। तक्रारदाराचे म्हणणं काय आहे त्याच्यानुसार समोरच्या चौकशी सुरू करू। आपल्या चौकशीमध्ये तुम्हाला काही आढळत आहे का की ही वृक्षतोड तुम्ही असं सध्यास्थित असं म्हणता की अज्ञातांनी वृक्षतोड केली, असं म्हणणं आहे की तुम्हाला माहिती नाही की कोणी वृक्षतोड केली आहे? हो, आम्हाला त्याबाबत माहिती नाही। अज्ञात व्यक्ती कोणीतरी असेलच तोडणारा। आता चौकशी अंती ज्या माणसाचं नाव समोर येईल त्याच्यावर आम्ही कारवाई करू। आपण वावरे साहेब हे क्षेत्र सहाय्यक आहेत, आपण हे ते सांगत आहेत की आम्हाला कोणी वृक्षतोड केली हे सद्यस्थितीत आम्ही सांगू शकत नाही। संबंधित तक्रारदाराला कडून आम्ही ऐवज वृक्षतोडीची माहिती घेऊ। हास्यास्पद बाब आहे की वनविभाग इथून 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। मांगरूळ मोठं त्यांची चौकी आहे, चौकीमध्ये त्यांचे वनविभागाचे अधिकारी दररोज या ठिकाणी 5 ते 6 कर्मचारी अधिकारी नेहमी उठा बैठका त्या ठिकाणी होत असतात। असं असतानाही हाकेच्या अंतरावर ऐवज वृक्षतोड झाली आणि ते कुणी केली अद्यापही त्यांच्याकडे नावसुद्धा माहीत नाही। अज्ञातांनी ती 5 दिवसापासून झालेली वृक्षतोड कुणी केली याचं उत्तर वनविभागाकडे नाही। आपण हे जाणून घेऊ शकतो की वनविभाग या संदर्भात कुंभकर्णी झोपेत होता का, की 5 दिवसापासून वृक्षतोड झाल्याच्या नंतर त्यांना अद्यापही त्यांचा कोणी तोडली ही माहिती नाही, त्याचं उत्तर ते तक्रारकर्त्याकडून घेणार आहेत। वनविभागाचे अधिकारी करतात काय हा प्रश्न अनुत्तरित आहे।